पुरणपोळी रेसिपीसाठी मी पावशेर हरभरा डाळ घेतली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून भिजू द्यायची आहे 1 तासासाठी. कुकरच्या भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकले आहे. 2 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, कुकरच्या 5 शिट्या येऊन द्यायच्या आहेत. तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मैदा. एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडेसे तेल. थोडे थोडे पाणी टाकून उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि 1 तासासाठी भिजू द्यायचा आहे. तोपर्यंत 6-7 इलायची, 4-5 चमचे साखर बारीक करून घ्यायची आहे. अर्धा किलो गुळामधून अर्धा गुळ मी पुरणला घालणार आहे. डाळ छान शिजली आहे. यामधले पाणी काढून घेऊया. पुरणाच्या साहाय्याने आपण बारीक करून घेऊया. थोडीशी जायफळ किसून टाकायची आहे. इलायची पावडर आणि साखर चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायची आहे. त्यानंतर पुरण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. उंडाही छान भिजला आहे. पुन्हा तेल टाकून मळून घ्यायचं आहे. पुरण छान शिजलं आहे. त्यानंतर छोट्या छोट्या वाट्या करून त्यामध्ये पुरण भरणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर पोळी केली ती अजिबात फुटत नाही. पीठ लावतानाही मैद्याचं पीठ लावायचं आहे. एक साइड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतर गावरान तूप लावायचं आहे. याच पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.